नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या महायुतीची घोषणा झाली. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केलाय. फुटाल तर संपाल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत तो इशारा दिलाय. मनसे आणि ठाकरेंची शिवसेनेनं अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याची माहिती देताना सांगितलं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. या विचारातून ही एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे. महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असा निर्धार राज ठाकरे यांनी केलाय. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला, तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नेरूळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत उत्साहात जल्लोष करण्यात आलाय. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात तब्बल 5 तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून राज्यात शीतलहरी येत आहेत. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक 1 अंकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2019 पासून कापूस पिकावर बोंडअळी आल्याची अफवा पसरवण्यात आली होती. पिकावर बोंडअळी नसून बोंडासह रोगाचा प्रादुर्भाव असल्याचं शासकीय संशोधनातून स्पष्ट झालंय. या रोगाबाबत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घ्यावी, तसेच ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नांदुरडोक शिवारात भीषण अपघात घडलाय. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिलाय. बीड शहर वाहतूक शाखेकडून कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. 40 बुलेट मॉडिफाय सायलेन्सर खुद्द वाहतूक पोलिसांनी काढून घेत नष्ट केले. बुलढाण्याच्या वडोदा वडगाव रस्त्यावर दुचाकीचा नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.